our topic number or prose topic number 1.4. Name of the topic is Pillars of Democracy, written by Babasaheb Ambedkar. And in this period we are going to study about our unit number 1.4. Name of topic is Pillars of Democracy. In this topic, Dr. Babasaheb Ambedkar discussed about the three principles. These three principles are liberty, स्वातंत्र्य, equality, समानता, fraternity, बंधुता. So today we are going to discuss about the topic. Name of the topic is Pillars of Democracy, लोकशाहीचे आधारस्तंभ. So today we are before going to start, today we are going to discuss about unit number 1.4, page number 35, and in it we are going to study the icebreakers. Discuss with your partner and choose the correct alternatives. The government of people, by the people and for the people shall not perish from the earth. This famous statement is made by Abraham Lincoln. Four options are there, and out of four, C number is right, Abraham Lincoln. Government of the people, म्हणजे शासन कसला असलं पाहिजे, ऑफ द पीपल, लोकांच्यासाठी, बाय द पीपल, लोकांनी चालवलेलं, आणि फॉर द पीपल, लोकांसाठी असणारं जे गव्हर्नमेंट आहे त्याला गव्हर्नमेंट असं पेरिश द अर्थ फ्रॉम द अर्थ. Famous statement is made by Abraham Lincoln. Second, the system where the government is elected and ruled by people is called. जिथं जी सिस्टम आहे अशी की गव्हर्नमेंट चालवतं इलेक्शन घेऊन and ruled by people, लोकांचं राज्य असतं, त्याला काय म्हटलं जातं तर म्हणजे लोकशाही, म्हणजेच पर्याय सी तिथला डेमोक्रेसी. त्यानंतर अ डेमोक्रेटिक कंट्री इज गव्हर्न्ड बाय इट्स, एक लोकशाहीचं राज्य कोणी चालवलं जातं तर कॉन्स्टिट्यूशन, डी पर्याय जो आहे तो राज्यघटना. त्यानंतर ट्रिनिटी, ट्रिनिटी म्हणजे त्रिसूत्री ऑफ द डेमोक्रेसी कंप्राइजेस थ्री प्रिन्सिपल्स. त्यातनं तीन तत्व बाहेर येतात. कोणती? कंप्लीट द वेब टू शो द ट्रिनिटी ऑफ द डेमोक्रेसी. लोकशाहीची तीन तत्व कोणती तर ट्रिनिटी ऑफ डेमोक्रेसी हे तिन्ही तत्व आहेत. तिथं लिहून ठेवा, लिबर्टी, इक्वॅलिटी अँड फ्रॅटर्निटी. मॅच द फॉलोइंग कॉन्स्टिट्यूशन, लिबर्टी, इक्वॅलिटी अँड फ्रॅटर्निटी. तर लिबर्टी पहिलं जे आहे कॉन्स्टिट्यूशन त्याला डी नंबर, म्हणजेच इट इज अन ॲग्रिगेट ऑफ फंडामेंटल प्रिन्सिपल्स ऑर एस्टॅब्लिश्ड प्रेसिडेंट्स that constitutes the legal basis of policy, organization or other type of entity and commonly determine how that entity is to be governed. तर कॉन्स्टिट्यूशन त्यासाठी पर्याय आहे. त्यानंतर लिबर्टी म्हणजे काय तर लिबर्टी दोन नंबरचा त्याला ए, बी मधला ए. इट इज द फ्रीडम टू गो वेअर यू वॉन्ट, डू व्हॉट यू वॉन्ट, इट इज. तर लिबर्टी स्वातंत्र्य. त्यानंतर इक्वॅलिटी, इक्वॅलिटीसाठी पर्याय नंबर बी, बी मधला बी. इट इज द स्टेट ऑफ बिईंग इक्वल एस्पेशली इन स्टेटस, राईट ऑर अपॉर्च्युनिटीज, म्हणजेच इक्वॅलिटी, समानता, समान, सगळ्यांना समान कायदा. आणि लास्ट फ्रॅटर्निटी, त्याला सी नंबर, बी मधला सी. इट इज द सेन्स ऑफ कॉमन ब्रदरहूड, म्हणजेच बंधुत्व. तर पर्याय तिसरा बघायचा म्हणजे त्यातला नंबर नेक्स्ट. पिलर्स फॉर्म अ सपोर्ट फॉर कॉन्क्रीट बिल्डिंग्स. मेटाफोरिकली स्पीकिंग, अ स्ट्रॉंग नेशन टू डिपेंड ऑन स्ट्रॉंग पिलर्स. एखाद्या देशाचा देश खंबीर कधी तर तिथले देशातले लोक जे आहेत आधारस्तंभ म्हणतो आपण, ते क्लिअर पाहिजे. डिस्कस विथ युअर पार्टनर आणि एक्सप्लेन द पिलर्स ऑफ डेमोक्रेटिक nation. Make a list of obstacles that are threat to the progress of a nation.
देशाच्या प्रगतीसाठी तिथले पिलर्स म्हणजे आधारस्तंभ जे आहेत तुम्ही आम्ही सगळे ते महत्वाचे आहोत. आता एवढं बघितल्यानंतर पेज नंबर 36 वरती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड बघा आणि मग आपण हे सगळं बघूयात. तर हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वॉज बॉर्न ऑन 14 एप्रिल 1891 की ज्यांचा जन्म 14 एप्रिल 1891 मध्ये झाला. कुठं? इन द टाउन अँड मिलिटरी कंटोनमेंट ऑफ मऊ, नाव डॉक्टर आंबेडकर नगर इन मध्य प्रदेश. मध्य प्रदेशामध्ये आता आंबेडकर नगर म्हणून ओळखलं जातं, तिथं जन्म झाला मध्य प्रदेशामध्ये. ही गेट हिज डिग्री फ्रॉम एल्फिस्टन कॉलेज मुंबई, तिथून त्यांनी त्यांची डिग्री घेतली. सबसिक्वेंटली ऑब्टेन्ड द डॉक्टरेट फ्रॉम द कोलंबिया युनिव्हर्सिटी USA. तर त्यांनी डॉक्टरेट PhD कुठे केली तर कोलंबिया युनिव्हर्सिटीमधून USA, युनायटेड स्टेट ऑफ अमेरिका. अँड लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स. कशातून केली? लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मधून. ही वॉज ऑल्सो असाइन्ड द बिग अँड चॅलेंजिंग टास्क ऑफ फ्रेमिंग द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया इन कॅपॅसिटी ऑफ चेअरमन ऑफ द ड्राफ्टिंग कमिटी. भारतीय राज्यघटना जे म्हणतो आपण कॉन्स्टिट्यूशन, ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक कॅपॅसिटी ऑफ चेअरमन ऑफ द ड्राफ्टिंग कमिटी मधून या स्थानापासून त्यांनी केली. ही वॉज अवॉर्डेड द भारत रत्न. त्यांना भारत रत्न या पुरस्कारानं गौरवण्यात आलं. पॉस्ट्युमसली फॉर हिज डेडिकेशन अँड कमिटमेंट फॉर द वेलफेअर ऑफ आवर कंट्री. या देशाच्या कल्याणासाठी म्हणून त्यांना भारत रत्न हा पुरस्कार दिला गेला. आताचा हा टॉपिक जो आहे आपला पिलर्स ऑफ डेमोक्रेसी, हा कशाविषयी आहे नेमका? तर हा टॉपिक बघा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हॅज लेड एम्फासिस ऑन द व्हॅल्यू ऑफ. या टॉपिक मधून एम्फासिस म्हणजेच इफेक्ट, परिणाम कशावर? व्हॅल्यू ऑफ लिबर्टी म्हणजे लिबर्टी स्वातंत्र्याची मूल्य, इक्वॅलिटी समानता, अँड फ्रॅटर्निटी म्हणजे हे तीन जे तत्व आहेत, प्रिन्सिपल्स आहेत, लिबर्टी, इक्वॅलिटी अँड फ्रॅटर्निटी, या विषयावर भर दिलेला आहे. अकॉर्डिंग टू हिम, त्यांच्या मते दीज प्रिन्सिपल्स विल मेक इंडिया अ स्ट्रॉंग नेशन. या तत्वांमुळे भारत देश स्ट्रॉंग नेशन बनेल. हे ऑपाइन्स द हिरो वर्शिप इज अ शुअर रोड टू डिग्रेडेशन अँड इव्हेंच्युअल डिक्टेटरशिप अँड द कोलॅप्स ऑफ अ नेशन. जर हेच पिलर्स, आधारस्तंभ जर क्लिअर नसतील तर कोलॅप्स होतं, म्हणते की देशाची जी स्थिती आहे ती कोलॅप्स होते. म्हणून हे खंबीर पाहिजेत आधारस्तंभ असं. तर बघा आता पिलर्स ऑफ डेमोक्रेसी या टॉपिक पेज नंबर 36 वरती काय म्हणतोय. इफ वी विश टू मेंटेन डेमोक्रेसी नॉट मेअरली इन फॉर्म बट ऑल्सो इन फॅक्ट. जर आपल्याला लोकशाही वास्तवात आणायची असेल तर व्हॉट मस्ट वी डू, आपण काय केलं पाहिजे? द फर्स्ट थिंग इन माय जजमेंट वी मस्ट डू इज टू होल्ड फास्ट टू कॉन्स्टिट्यूशनल मेथड्स ऑफ अचिव्हिंग आवर सोशल अँड इकॉनॉमिक ऑब्जेक्टिव्ह. तर आपल्यामध्ये जर लोकशाही यायची असेल तर आपण पहिल्या गोष्ट काय केलं पाहिजे तर कॉन्स्टिट्यूशनल मेथड्स ऑफ अचिव्हिंग सोशल अँड इकॉनॉमिक ऑब्जेक्टिव्ह, सामाजिक आणि आर्थिक घटक याच्यामध्ये भर दिला पाहिजे की सगळ्यांना सारखा म्हणून. when there was no way left for constitutional methods for achieving economic and social objectives, there was a great deal of justification for unconstitutional methods. But where constitutional methods are open, there can be no justification for these unconstitutional methods. These methods are nothing but the grammar of anarchy, and sooner they are abandoned, the better for us. तर grammar of anarchy साइडला दिले बघा मिनिंग. स्टेट ऑफ डिसऑर्डर ड्यू टू द अब्सेन्स ऑफ नॉन रिकॉग्निशन ऑफ कंट्रोलिंग सिस्टम. अनागोंदी किंवा अराजकता जर ना असेल तर सामाजिक कशामध्ये? सामाजिक आणि आर्थिक गोष्टीमध्ये. तर ती चुकीची मेथड आहे असं म्हणतात ते. सेकंड आता बघा काय म्हणतात. द सेकंड थिंग, परीक्षेच्या दृष्टीने हे टॉपिक महत्वाचा येणार आहे, लक्षात ठेवा. द सेकंड थिंग वी मस्ट डू इज टू ऑब्झर्व the caution which John Stuart Mill has given to all who are interested in the maintenance of democracy
namely not to lay their liberties at the feet of even a great man, or to trust him with powers which enable him to destroy, nash karne, their institutions. There is nothing wrong in being grateful to great men who have rendered a lifelong service to the country. एखाद्या माणसानं आपला ध्येय देशाच्या स्वार्थासाठी फॉर द कंट्री ऑफ द कंट्री और फॉर द वेलबिंग ऑफ कंट्री घाललं असेल तर त्याची देशासाठी जी देश सेवा दिलेली आहे त्याचाही विचार झाला पाहिजे. बट देअर आर लिमिट्स टू ग्रेटफुलनेस, पण त्याच्या महानतेलाही मर्यादा असाव्यात. हॅज बीन वेल सेड बाय द आयरिश पॅट्रियॉट. आयरिश पॅट्रियॉट म्हणजे आयरिश देशातला पॅट्रियॉट देशभक्त त्याचं नाव आहे डॅनिलो कॉलनेल. त्यानं काय म्हणलंय, नो मॅन कॅन बी ग्रेटफुल ॲट द कॉस्ट ऑफ हिज ऑनर, नो वुमन कॅन बी ग्रेटफुल ॲट द कॉस्ट ऑफ हर चेस्टिटी, अँड नो नेशन कॅन बी ग्रेटफुल ॲट द कॉस्ट ऑफ इट्स लिव्हर. तर नो मॅन कॅन बी ग्रेटफुल, त्याच्या स्वतःच्या सन्मानापुढं एखादा व्यक्ती महान होऊ शकत नाही. नो वुमन कॅन बी ग्रेटफुल ॲट द कॉस्ट ऑफ हर चॅस्टिटी, एखाद्या स्त्रीनं कितीही केलं तर ती इतकी महान होऊ शकत नाही देशा एवढी. नो नेशन कॅन बी ग्रेटफुल ॲट द कॉस्ट ऑफ इट्स लिबर्टी, एखादा देश महान कधी म्हणता येईल तर तिथं त्याची लिबर्टी, स्वातंत्र्य असलं पाहिजे. आता यातला चॅस्टिटी हा शब्द बघा, म्हणजेच प्युरिटी किंवा मॉडेस्ट, पावित्र्य किंवा शुद्धता. दिस क्वेश्चन इज more necessary in the case of India than in the case of any other country. For India, bhakti, or what may be called the path of devotion or hero worship, excessive admiration for the somebody. व्यक्तिपूजा, देशापुढं किंवा देशाच्या सेवेपुढे एखाद्या व्यक्तिपूजा ही तेवढी महत्वाची नसते. By the part it plays in the politics of any other country in the world. Bhakti is in religion may be a road to the salvation of soul. Salvation of soul, soul म्हणजे आत्मा. Hero worship by citing some examples. देशभक्ती कशाला नेमकं म्हणायचं, बट द पॉलिटिक्स, पण राजकारणामध्ये भक्ती और हिरो वर्शिप इज अ शुअर रोड टू डिग्रेडेशन कॉज समथिंग टू बिकम वर्स इन इक्वॅलिटी. अधोगती किंवा अवनती होऊ शकते तिथं. अँड टू इव्हेंच्युअल डिक्टॅटरशिप विरोधाभास किंवा विसंगती. ऑन 26th of January 1950, 26 जानेवारी 1950 मध्ये, वी आर गोइंग टू एंटर इन टू द लाईफ ऑफ कॉन्ट्रडिक्शन, विरोधाभास. इन पॉलिटिक्स वी विल हॅव इक्वॅलिटी, आपल्या राजकारणामध्ये इक्वॅलिटी म्हणजे समानता होती. अँड इन सोशल अँड इकॉनॉमिक लाईफ वी विल हॅव इनइक्वॅलिटी, म्हणजे सामाजिक आणि आर्थिक जीवनामध्ये आपल्याकडं असमानता होती. इन पॉलिटिक्स वी विल बी रिकग्नाइजिंग द प्रिन्सिपल्स ऑफ वन मॅन वन वोट. राजकारणामध्ये एक तत्व आणलं की एक माणूस एक मत, अँड वन वोट वन व्हॅल्यू, आणि एक मताला एक किंमत आहे. इन आवर सोशल अँड इकॉनॉमिक लाईफ, आपल्या सामाजिक आणि आर्थिक जीवनामध्ये, वी शाल बाय रिझन ऑफ आवर सोशल अँड इकॉनॉमिक स्ट्रक्चर, तर आपल्या सामाजिक आणि आर्थिक जडणघडणीमध्ये एक रिझन आहे ते कंटिन्यू टू डिनाय द प्रिन्सिपल्स ऑफ वन मॅन वन व्हॅल्यू. तर सारखं एक मत टाळलं जाते की एक माणूस एक मत, हे टाळलं जाते. हाऊ लॉंग शॅल वी कंटिन्यू टू लिव्ह दिस लाईफ ऑफ कॉन्ट्रडिक्शन, असं विरोधाभासाचं जीवन किती दिवस जगायचं. हाऊ लॉंग शॅल वी कंटिन्यू टू डिनाय इक्वॅलिटी इन आवर सोशल अँड इकॉनॉमिक लाईफ, किती दिवस असं जीवन जगायचं की इक्वॅलिटी इन आवर म्हणजे टाळणं, डिनाय टाळणं. सामाजिक आणि आर्थिक जीवनामध्ये किती दिवस आपण समानता टाळणार आहोत. इफ वी कंटिन्यू टू डिनाय इट फॉर लॉंग, जर आपण असंच लांब टाळत गेलो, म्हणजे सामाजिक आणि आर्थिक जीवनात समानता नाही आणली, तर वी विल डू सो ओनली बाय पुटिंग आवर पॉलिटिकल डेमोक्रेसी इन पेरिल, डेंजर, रिस्क. आपली जी लोकशाही, राजकीय लोकशाही, ते धोक्यात आणण्याचं काम किंवा जोखमीत आणण्याचं काम आपल्याकडून केलं जाते असं म्हणावं लागेल. वी मस्ट रिमूव्ह दिस कॉन्ट्रडिक्शन ॲट द अर्लिएस्ट पॉसिबल मोमेंट, or else those who suffer from inequality will
blow up the structure of political democracy which this assembly has no laboriously built up. तर अशा असेंब्ली, लोकसभा, राज्यसभा ह्या ज्या गोष्टी आहेत त्या खऱ्या गोष्टींना सर्वसामान्यांसाठी रुजल्या असं म्हणता येणार नाही त्याच्यात. द सेकंड वी आर वॉन्टिंग इज इन इज रेकग्निशन. वॉन्टिंग, लॅकिंग, गरज आहे. दुसरी गोष्ट अशी कशाची, ऑफ द प्रिन्सिपल्स ऑफ फॅटर्निटी. आता 3 तत्वापैकी शेवटचं तत्व आहे फॅटर्निटी, म्हणजे बंधुत्व. हे सुद्धा आपल्यामध्ये आलं पाहिजे. व्हॉट डज फॅटर्निटी मीन? बंधुत्व म्हणजे नेमकं काय, बंधुभाव म्हणजे नेमकं काय? फॅटर्निटी मीन्स अ सेन्स ऑफ कॉमन ब्रदरहूड. तर सेन्स ऑफ कॉमन ब्रदरहूड ऑफ ऑल इंडियन, सर्व भारतीय भाऊ बहीण आपण म्हणतो, बंधू भगिनी, ही खरी नाही. तर इफ इंडियन्स बिईंग वन पीपल, जर सर्व भारतीय म्हणून एकच झाले तर ती खरी बंधुत्व होईल. इट इज द प्रिन्सिपल विच गिव्स युनिटी. आणि ह्या तत्वामुळे आपल्याला काय येईल? युनिटी, एकी येईल. सोल्जॅरिटी, सैनिकता येईल. टू सोशल लाईफ, सामाजिक जीवनामध्ये. अँड इट इज अ डिफिकल्ट थिंग टू अचीव. आणि हीच गोष्ट मिळवणं तेवढं अवघड आहे. हाऊ डिफिकल्ट इट इज, खरं तर ही किती अवघड गोष्ट आहे. कॅन बी रिअलाइज फ्रॉम सोशल रिलेटेड बाय जेम्स बार्श इन हिज व्हॅल्यू इन अमेरिकन कॉमनवेल्थ अबाउट द युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका. द स्टोरी इज आय propose to recount it in the words of Bracy himself that. तर आपण हा नेक्स्ट पार्ट आहे तो नेक्स्ट पिरियडला बघू. तत्पूर्वी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला एका टॉपिक मधून काय सांगितलंय, तर आपल्या जीवनामध्ये, समाज जीवनामध्ये, दैनंदिन जीवनामध्ये इक्वॅलिटी, लिबर्टी, इक्वॅलिटी, फॅटर्निटी ही तिन्ही गोष्टीत असली पाहिजे. म्हणजेच सोशल अँड इकॉनॉमिक लाईफ, म्हणजे सामाजिक आणि आर्थिक जीवनामध्ये स्वातंत्र्य, समता आणि बंधुता ह्या गोष्टी जोपर्यंत वास्तवात येत नाहीत तोपर्यंत खरी डेमोक्रेसी म्हणता येत नाही, असं त्यांना यातनं सांगायचं आहे. हा टॉपिक पुढं बोर्ड येणाऱ्या परीक्षा ज्या आहेत, तुमची युनिट टेस्ट सेकंड, त्यासाठी मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक आहे. वाचा आणि याच्यावरती प्रश्न उत्तर वगैरे परीक्षेला विचारले जातील. तर एक 3 प्रिन्सिपल्स किंवा ट्रिनिटी म्हणतो आपण याला. ट्रिनिटी म्हणजे त्रिसूत्री. लिबर्टी, इक्वॅलिटी अँड फॅटर्निटी या तिन्हीची वेलबिंग, ह्युमन वेलबिंगसाठी गरज आहे. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हे योग्यरित्या या टॉपिकमध्ये किंवा टॉपिकच्या थ्रू आपल्यापर्यंत मांडायचा, पुरवायचा हेतू केला. काय होत चाललंय? गरीब गरीब होत चाललाय, श्रीमंत श्रीमंत होत चाललाय, दरी वाढत चालली या दोघातली. आणि ही वाढायची नसेल तर ह्या 3 सूत्रांचा जरूर उपयोग केला पाहिजे. सगळीकडं वास्तवात याचा उपयोग झाला पाहिजे. नुसतं लिखित स्वरूपात न राहता, कॉन्स्टिट्यूशन मध्ये न, राज्यघटनेत लिहून नाही होत, तर ते वास्तवात त्याचा उपयोगात आणलं पाहिजे असं या टॉपिकच्या थ्रू त्यांना म्हणायचं. ओके, सो टुडे वी आर गोइंग टू स्टॉप हिअर. थँक यू. ओके.